भाजी वगैरे घेतली आणि मी आली काकांच्या इथे, कारण का मला टिकली घ्यायची होती. काल वहिनींकडे सुद्धा गुड मॉर्निंग. तर आत्ताच उठले, आंघोळ केली, चहा नाश्ता केला आणि चालले भाजीला खाली. म्हटलं आता 10-15 दिवस राहिले शाळा सुरू व्हायला, आधी झोपून घ्यावं. नंतर काय एकदा कृषिकाचं स्कूल चालू झालं, क्लास चालू झाला की झोप मिळणार नाही. सगळी धावपळ, परत व्हिडिओज, आणि परत आज जायचं आहे मम्मीला घेऊन डॉक्टरकडे. कारण का परवाच्या दिवशी गेलो होतो तर ते डॉक्टर नव्हते अवेलेबल. 1 तारखेला येणार होते, आज 1 तारीख आहे जूनची. सो दुपारी तिला घेऊन जायचं आहे आणि मलाही जायचं आहे डॉक्टरकडे. कारण का माझा खांदा दुखते, 2 दिवस झाले. अंगाखाली आला की आपला हात अंगाखाली आला की दुखतो, एवढा दुखतोय तो की बाम लावून सुद्धा फरक पडत नाही. आणि काल संडे होता त्यामुळे डॉक्टर नव्हते. म्हटलं थोड्या वेळाने जाते, तर तोपर्यंत भाजी वगैरे घेऊन येते. तर इथे भाजीवाल्या आहेत, त्यांच्याकडे कडधान्य आहे का? आहे कडधान्य. काय कडधान्यामध्ये? मटकी सोडून सगळं. वाटाणे घेतले आणि कोथिंबीर. कितना हो? 25. तर भाजी वगैरे घेतली आणि मी आली काकांच्या इथे, कारण का मला टिकली घ्यायची होती. काल वहिनींकडे सुद्धा बघितली तर भेटली नाही, तर ते इथे बघते भेटते का. तर काल वहिनींच्या शॉपवर मला टिकली भेटली नाही, पण आता इथे टिकलीचं पॉकेट भेटले. ओ ऐका ना, डॉक्टर किती वाजता येतात? 11:30. चालेल. तर टिकली घेतली, अजून काय बघते. तर आता आले दूध घ्यायला, कारण का किरणला नाश्त्याला दूध, बिस्किट किंवा काय नाश्ता काही असो ते लागतंच. किती? 30. दूध घेतलं, भाजी घेतली आणि आता घरी आले. म्हणजे पोचतेच आहे. कृषिका आज उठली नाही, आता नेहमी 10 वाजता तरी 10 का 10च्या आधीच उठते आणि उठवत बसते. तर बघते जाऊन उठली का. भाजी घेऊन आले आणि भाजी पण घातली एकीकडे वाटाण्याची झाली, पण थोडंसं रस्सा जास्त राहिला तो आटवायला ठेवला आहे आणि एकीकडे डाळ फोडणीला घातली. तर जेवण वगैरे आवरलं आणि मी चालले डॉक्टरकडे माझ्यासाठी. तिथून रिटर्न वरती येऊन थोडंफार काहीतरी खाल्लं तर खाईन, नाही तर मम्मीसोबत जायचं आहे मला कुर्ल्याला दवाखान्यात. मागे जिकडे गेलो होतो पण डॉक्टर नव्हते, पण आज आहेत, तिकडे जायचं आहे. तर डॉक्टरच्या इथे आले पण गर्दी आहे वाटतं. किती नंबर आहे तो? गर्दी वाटतं आज, जाता नाही ते. तर मी शेवटी थांबले, औषध घेतलं आणि मग आता घरी जाते. मम्मीला न्यायचं आहे, तर घरी जाऊन बॅग वगैरे येते, मग मम्मीला घेऊन जातो. मला औषधं घेतली. तर घरी आले, पटकन बॅग वगैरे घेतली. आता रिक्षा पकडून डायरेक्ट मम्मीच्या इथनंच जाईन, म्हणजे तिला पिकअप करेन, मग आम्ही पुढे जाऊ. आणि डॉक्टरकडे एक गर्दी होती, म्हटलं 5-10 मिनटं बसते, तर संध्याकाळी टाईम भेटणार नाही, कारण का कृषिकाचा तायक्वांडोचा क्लास आहे. नंतर माझ्या लक्षात आलं, म्हटलं परत लेट येणार, परत मम्मीकडे जायचं असतं. म्हटलं राहू दे, आत्ताच हे औषध वगैरे घेते, मग त्रास नको संध्याकाळी. तर जवळजवळ 10 मिनिटांनी मला रिक्षा भेटली. एक पण रिक्षावाले थांबत नव्हते, ते काका भेटले. तर इथून रिक्षा घेऊन आता किंग्सच्या इथे माझ्या मम्मीच्या इथे जायचं आहे, तिला पिकअप करायचं आहे. बस इथे थांबवा 2 मिनटं. बघा मम्मी इथं उभी. या चला मग घरी. तर डॉक्टरच्या इथे पोचलोय, गर्दी आहे खूप. डॉक्टर आलेत त्या, आज गर्दी आहे, त्या दिवशी एक माणूस नव्हता. तर मम्मीला इंजेक्शन वगैरे दिलं, औषध गोळ्या दिल्या आणि बघू आता इथे किती फरक पडतोय. तिथे तर फरक पडत नव्हता, म्हणून डायरेक्ट कुर्ल्याला आलो दवाखान्यात. आणि आता घरी पण निघालो जायला, 1-1.5 तासात झालं पण आमचं. तर दुपारी मम्मीला दवाखान्यातनं आल्यानंतर मी जेवल्यानं थोडा वेळ आराम केला आणि इकडे माझी कृषिका झोपली. आता थोड्या वेळाने क्लासला जायचं आहे, तर म्हटलं जेवढं काम राहिलं तेवढं आवरून घेते, कारण का गॅस वगैरे पुसून घेते. किरण तर आज काही जेवला नाही, काल काय माहीत तशी भांडी वगैरे पडली, ती सगळं म्हटलं आवरून घेऊया. परत 5:30 झाले, 6:45 आम्हाला निघायचं आहे तायक्वांडोच्या क्लासला. तर संध्याकाळ झाली आहे, सगळं घरातलं काम आवरलं, लादी वगैरे पुसून घेतली. सकाळी टाईम भेटला नाही मला, भांडी वगैरे झाली, दुपारचं जेवणाची सगळी भांडी होती ती आवरली. आणि आता फ्रेश होऊन आम्ही निघालो तायक्वांडोच्या क्लासला, कारण का सॅटर्डे, संडे आणि मंडे असतो क्लास. बघा हे कलाकार झोपलेलं, ते आता उठलं आहे, नाश्ता पाणी केलं आणि निघालं.
तर रिक्षा भेटली आम्हाला आणि आता इथून निघालो आहे क्लासला जायला. हां काय खाऊ ना? थांब एक मिनटं थांब. तर आता इथून निघालो आहे. चल तर एकर्स क्लबला पोचले आत्ताच आणि हिला आजकाल सवय झाली आहे पटकन आतमध्ये पळून जाते खेळत खेळत. आता क्लास पण चालू होईल बरोबर. आता 7 वाजलेत. एकदम परफेक्ट टायमात पोचलो आहे. तर आधीचा क्लास चालू आहे 6 ते 7 आणि आता कृषिकाची बॅच आहे 7 ते 8. चलो तर आतमध्ये कृषिका आहे म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे. कृषिका दिसली नाही. कृषिका त्या साईडला आहे. मी ते समोरच बसली आहे पण ती काय अजून आली आहे नाही. मध्येच उभे आहेत. कृषिका आली आहे. कृषिका ब्रेक टाइम घेऊन आली पाणी प्यायला. मला शोधते. छान केलं बेटा. मी बघत होती तुला. कशा कलत होता छान छान माझे पिल्लू. चल गाडी कुठे तबाड्या. तर हा मम्मी पिये झाला. चला ब्रेक टाइम आहे ना. या कम इधर आ जाओ. बस बोलवलंय. हां जा. तर कृषिकाचा क्लास आत्ताच सुटला आहे. कशी ट्रेनिंग घेते कारण का ती बेसिक ट्रेनिंगवर आहे. अजून लहान आहे ना ती. बाकीची सगळी पोरं मोठी मोठी आहेत आणि मी पुढे आली तर मला ते पुढे का आलीस मम्मी. तर आत्ताच कृषिकाची ट्रेनिंग संपली आणि आता इथून निघतो आहे. रिक्षा बघते पुढे. तर बेसिक ट्रेनिंग चालू आहे. मोठी मोठी मुलं आहेतच पण त्यासोबत 3-4 छोटी मुलं आहेत जी आत्ताशी त्यांनी स्टार्ट केलं आहे. आणि कृषिकाला स्टार्ट करून 1.5 महिना झाला आहे. हळूहळू शिकेल आणि करते. प्रयत्न तर करते आहे आणि छानपैकी लाचसुद्धा मारते ना बाबू. तर रस्त्याने ॲक्टिंग करत चालली आहे. दाखव कशी मारते. कशी बोलतात था काय. ओके. तर फायनली रिक्षा भेटली. पाठीमागे विचारलं पुढे जा. तिथे विचारलं पुढे जा. नशीब हे तरी हो बोलली. काय काय जण चुनाभट्टी म्हणजे थोडंफार 15-20 मिनिटावर असेल तर येत नाहीत काय काय रिक्षा. बोलली त्यांना. हे बोलली रे राजा. खूप दिवस झाले काय बाहेरचं कलर आहे. मला मंचुरियन खायचे दिसले. म्हटलं आता खाऊनच जाऊया. आता गॅसचे प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे पकोडे वगैरे सगळं बंद आहे चुनाभट्टीत. तर आज खूप दिवसांनी मला दिसले ते भेळवाले आहे. ते भेळ घेऊया. हां तर 1 प्लेट मंचुरियन सांगितलं आणि 1 प्लेट भेळ. हां पकडे हावरू. तर आम्ही इथे मंचुरियन भेळ खायला थांबलो आहे. हां तू इथे बसतेस. हां ठीक आहे. आपण काय करूया आज पार्टी. ठीक आहे पार्टी. आलं पार्टी. ये भेल आहे. थांब थांब.
थोडंसंच खायचं हा. पप्पाला काय सांगणार घरी जाऊन? आम्ही काय केली पकोडा पार्टी काय तर मस्त होती चायनीज वेळ. पकोडे पण छान आहेत गरम गरम. आता खातो आणि मम्मीकडे जातो कारण का इथे थांबली, मला एवढी भूक लागलेली तर म्हटलं काहीतरी खाऊनच पुढे जाते. चला तर मम्मीच्या इथे पोचले, खाली लिफ्टच्या इथे लिफ्ट आली आहे. चला चल गेली काय वरती? गेली. आता लिफ्ट गेली, आता काय लवकर येणार नाही. आली नशिबी आली पटकन. चलो 19 फ्लोअर. तर आल्या आल्या एवढं गरम होत होतं लिफ्टमधनं बाहेर आल्यावर. मस्त हवा सुटली आहे बघा चारी बाजूनी आणि ही बेल मारत बसली. डांबराट आहे कृषिका. बेल मारत बसते जेवायला. ठीक आहे चल आईला बाय कर. तर मम्मीच्या इथे कृषिका जेवली आणि आता निघालो इथून. चल त्या गोळ्या घे नीट. हां ठीक आहे चला ओके बाय कर बाबा. चला चल मम्मी बाय. बाबू बाबू आता रुसला. जा जा आपटशील. तर आत्ताच घरी आले आणि आता फ्रेश होऊन झोपायची तयारी करतो. किरण अजून कामावरून आला नाही आहे. आणि एक सांगायचं झालं तर पोट एकदम भरलेलं आहे कारण का मगाशी चायनीज वेळ खाली पकोडे पण खूप दिवसांनी खाल्ले. दिसले तर एकदम भूकच लागलेली मला. आणि तर कृषिकालाही मंचुरियन खूप आवडतात. मी तिला डेली कधी देत नाही, कधीतरी महिन्यांनी असला खायचे होते. आम्ही मस्तपैकी दोघींनी मज्जा केली, खाऊन पिऊन मम्मीकडे गेलो. थोडा वेळ बसली, जेवले वगैरे. आणि आज कृषिकाची ट्रेनिंग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की कशी ती शिकते आहे. आताशीला 1-1.5 महिना झाला तरी बऱ्यापैकी शिकते. सर्वात लहान छोटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ती. आणि मस्त कॅच वगैरे करते, एन्जॉय पण करते ती कारण की तिला आवडतं जायला. पण सर कसे सांगतात तशी पाय वगैरे मारते, हळूहळू शिकते आणि शिकेल ती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.